नामनिर्देशन दाखल केले त्यांनी एबी फॉर्म दाखल करावे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय क्रमांक 1 प्रभाग क्रमांक 1 2 3 4 साठी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी 3 वाजण्यापूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये उपस्थित राहावे। हो ना सगळे जे एबी फॉर्म आहे ते निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये नाही गुंडच घेतो। थोडं मागं 4 आणि 5 ला 2 तुम्ही पुढे जाऊ।
जे निवडणूक प्रमुख आहात महानगरपालिकेचे आयुक्त त्यांना देखील इथं आणण्यात आलं. सोलापूरचे पोलीस आयुक्त त्यांना देखील इथं बोलवण्यात आलं. आज राज्यात आणि देशात तुमची सत्ता आहे. एखादा गरीबाचा फॉर्म उशिरा घेतला असता का? तुमच्या दोन्ही तिन्ही आमदारची भांडण, तुमच्या भांडणामध्ये तुमची यादी फायनल झाली नाही. तुम्ही 1 वाजता 2 वाजता 3 वाजता अलायन्सिंग करता. 3 वाजून 10 मिनिट, 3 वाजून 49, 3:58 सगळं 2:58, 2:49 आणि 3 वाजता हा दरवाजा बंद केलाय. आम्ही कुठल्याही पक्षाला इथं हे शिवसेनेचे आहेत, उबाटाचे आहेत, एकनाथजी शिंदेच्या शिवसेनेचे आहेत, मी काँग्रेसचा आहे. आम्ही दरवाजा बंद केला नाही, दरवाजा आतनं बंद झालाय. आणि अशा पद्धतीनं सर्व बीफॉर्म त्यांचे आत पोचलेले नाहीत. किती उमेदवारांचे जे आहेत ते आणि आम्ही सर्वांनी लेखी हरकत घेतलेली आहे. एवढंच नाही तर आमचे लोक आत आहेत, आतल्या लोकांना देखील रेकॉर्डिंग करायला सांगितलंय. बाहेर आहेत, तुमचा कॅमेरा फिरत होता, कसे हे लोक पळत होते. तुमच्यातली भांडण, तुमचे याद्या नीट फायनल झाले नाहीत. तुम्ही 3 वाजता आत येता, 3 वाजून 1 मिनिटांनी, 3 वाजून 5 मिनिटांनी, इथं 3 वाजून 10 मिनिटांनी पोहोचता. 3 वाजता हे सगळे दरवाजे बंद झालेले आहेत. लोकशाही जीवन ठेवायची का नाही? तुम्ही एकीकडे सर्वसामान्याला असा कायदा लावू शकला असता का? तुम्ही आमदारातून सगळ्यांना इथं बोलून घेता आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष त्यांच्या हातात हा बंच होता. त्यांचे कुणाची बी फॉर्म आत पोहोचलेले नाहीत. काय नक्की प्रकार घडलाय, काय तुमचं म्हणणं आहे, काय सार्वजनिक इलेक्शनचा शेवटचा दिवस. निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की शेवटच्या दिवशी 3 वाजेपर्यंत जोपर्यंत बी फॉर्म येणार आहे त्याचा टायमिंग सांगितला जात होता आणि त्या टायमिंग नंतर आतून दरवाजा बंद होईल तेव्हा कुणालाही आत एंट्री दिली जाणार नाही. हे ते त्यांच्या माईकवर सांगत होते की 2 वाजून 49 मिनिट झाले, 50 झाले. अशा पद्धतीनं तरी गेली 15-20 मिनिटं अनाउन्समेंट होत असताना 3 वाजून झाल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीचे
आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी आणि शहराध्यक्षा रोहिणीताई या पळत येत असताना आपल्या सर्व कॅमेऱ्यामध्ये त्या कैद झालेल्या आहेत. तुम्ही बघितलंय की ते ज्या पद्धतीनं 3 वाजता ते त्या बूथवर जाऊन देत होते, अजून 3 वाजल्यानंतर ते 2 तिथं जाऊ शकले नाहीत. 4 नंबर आणि 5 नंबर मधल्या दोन्ही ठिकाणी बी फॉर्म पोचलेले नाही. आत्ताच आम्हाला कळालं की त्यांच्या अध्यक्षांनी आमदारांनी सांगितलं की आम्ही आमच्या उमेदवारांना बी फॉर्म पहिलाच दिले. सगळ्याला माहीत आहे तुमचे लोक डोळ्यात तेल घालून अशा पद्धतीनं देवाची वाट बघतात, त्या पद्धतीने तुमची वाट बघत होते. सचिन दादा तुम्ही कुणाचं नाव घेऊन आलाय, ताई कुणाचं नाव घेऊन आलाय आणि तुम्ही दरदड खोटं बोलता. साहेब तुम्ही अक्कलकोटच्या नगरीत राहता, तुम्ही तरी खोटं बोलू नका. सगळ्यांनी तुम्ही सगळ्या समोर सांगितलं आता की आम्ही फॉर्म दिले होते. मी एवढीच विनंती करतो आतल्या आरोंनी बाहेर येऊन सांगावं आणि त्यांनी दाखवावं सगळ्या फॉर्ममध्ये जर भारतीय जनता पार्टीचा एबी फॉर्म जोडला असेल तर इथून आम्ही जातो. आणि जर दादागिरी करून आम्हाला जर दाबण्याचा प्रयत्न केला तर आमचा जीव गेला तरी काय हरकत नाही, आम्ही जागा सोडणार नाही. माझी विनंती आहे, हे देश कायद्याने चालतंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शिवाजी महाराजांचा इतिहास असलेला या महाराष्ट्रात अशा पद्धतीची दादागिरी, अशा पद्धतीनं शक्तीचा गैरवापर केला जाऊ नये अशी माझी विनंती. असं मत आहे की आमचे फॉर्म ऑलरेडी दिलेले आहेत, त्याची पोहोच घेण्यासाठी सगळ्याला माहित आहे त्यांचे कार्यकर्ते कशा पद्धतीने करत होते. तुम्ही कॅमेऱ्यावर बघितलं हो, लाईव्ह आहे. उमेदवार फॉर्म भरतानाच त्याच्यावर ते पाठवलं जातं. पण त्यांनी आम्हाला सांगितलं होतं 2 वाजेपर्यंत उमेदवारांनी यायचं आहे आणि 3 वाजेपर्यंत पक्षाच्या लोकांनी यायचं आहे. आम्ही पण पक्षाचाच प्रतिनिधी म्हणून आलोय. हे काँग्रेसचे प्रतिनिधी आले, देवबाटाचे आले, आपले मनसेचे लोक आहेत, सगळेजण आम्ही येऊन आधी दिलो. आम्हाला माहित आहे ना, आमचं जर राहिलं असतं तर तुम्ही आम्हाला दिली नसती सूट, पोलिसांना अडवं करून आम्हाला तिथंच थांबवलं असतं. पण तुमची सत्ता आहे, तुम्ही काय पाहिजे ती वल्लभी चालता, वाळलबी चालता. ही तुमच्या सत्तेचा गैरवापर करू नका. फडणवीस साहेब तुमच्या राज्यात अशा पद्धतीनं सोलापुरात सगळ्याला माहिती आहे कशा पद्धतीची रोज दादागिरी चालू आहे. पोलिसांना सांगून उमेदवार पळवले जाते, पोलिसांच्या गाड्या घरला पाठवल्या जातात. अहो किती करणार आहात तुम्ही? आणि आता तुमच्याच चुकांमुळं असं घडल्यानंतर सुद्धा जर लोकशाही संपवणार असाल तर हे चुकीचं झालं. त्यांच्या हातात एकही एबी फॉर्म आता नाहीये तर आम्ही फॉर्म पोहोचवले कसं ते कशासाठी पळत येत होते हे तरी विचारा. ते पळत येताना सगळ्या बूथ मध्ये जात असताना तुमच्या शूटिंग आहेत, सगळ्यांकडे लाईव्ह आहे. कित्येक लोकांना त्यांनी तिथं जेव्हा एबी फॉर्म दिलाय त्यावेळेस त्यांचा टायमिंग तिथं दर्ज झालाय. एबी फॉर्म द्यायची पद्धत असते. एबी फॉर्म दिल्यानंतर आरो टायमिंग लिहून देतात. उमेदवार जेव्हा नामनिर्देशन पत्र देत आहे तेव्हा त्यांनी तारीख आणि वेळ मिनिटावर लिहून देतात. मग त्यांनी त्यांचं तिथं लिहिलेलं आहे की ते त्या केंद्रात किती वाजता दिले. त्यानंतर ते पळत येताना आपण बघितलं. या ह्याच्यात जर नोंद आहे, मला माहिती आहे तिथं आत कॅमेरा चालू आहे. तुम्ही फक्त या लाईव्ह शूटिंग घ्या. आतले आरोनच्या टेबलवर ज्या सरकारी कॅमेरा चालू आहे त्याची शूटिंग घ्या. माझी विनंती आहे, महाराष्ट्रात सगळीकडे या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत असेल. माझी विनंती आहे, निवडणूक आयोग 15 तारखेपर्यंत कमीत कमी तरी कायद्याचं राज्य ठेवा. कायद्याचं राज्यच राहिलं नाही तर या लोकशाहीमध्ये कोण विश्वास ठेवणार? आम्ही जी लाईन होती ती लाईनीत उभं होतो आणि 3 लाख दरवाजा बंद केला. तसंच अधिकाऱ्यांनी 3च्या आत जे लाईनीत उभं राहिले त्या सगळ्यांना आत घ्यायला पाहिजे. आणि त्याच्याही पुढचा प्रश्न असा आहे, उत्तर असं आहे की आम्ही पोच घेण्यासाठी लाईनीत थांबलो. आमचे बी फॉर्म ऑलरेडी म्हणजे आत गेलेले आहे. आम्हाला पोच पाहिजे आणि पोच घेण्यासाठी आमचा काही राजकीय पक्षाचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, त्यांनी अडवलं. त्यांना मी समजावून सांगायचा प्रयत्न करतो, आमच्या हातात एक बी फॉर्म नाही आहे, आम्हाला आमची पोच घ्यायची. आणि आम्ही अजून अद्यापर्यंत सगळीकडे दिलेलं आहे, पोच राहिलेली बाकी पोच गोळा करतो. आमच्या हातात एकही बी फॉर्म नव्हता. आणि आत्ता आम्ही बसलो कशासाठी आहे की आम्ही जर असंच निघून गेलो तर आम्ही एक तरी परत सांगतो, आम्ही 3 वाजण्याच्या आत जी लाईन होती त्या लाईनीत उभी होतो. आम्हाला वाटलं की लाईन कंटिन्यू होईल आणि करायला पाहिजे होतं. तरी ठीक आहे, नाही झालं तरी तो आरो नंतर घेतील. आत्ता आमचा विषय की एबी फॉर्मचा विषयच नाही. विरोधकांचं कन्फ्युजन असं झालं की हे एबी फॉर्म आपण जर नाही जाऊ दिलो फॉर्म बाद होतील, आपण बिनर होईल, आपल्याकडे जागा बिनर होईल. अशी बिलकुल काहीही होणार नाही. आमचे बी फॉर्म आणि अजूनपर्यंत आम्ही सगळ्या आरोग्यांकडे आम्ही एक फॉर्म देऊन आलो. पोच कोणाकडनंच गेलो नाही. पहिल्यांदा पोच यांच्याकडनं घ्यायला आलो होतो आणि कुठेच बंद झालं. त्यामुळे आमचं पोच आले की आमचा विषय संपून जाईल. ते एकच नाही, सगळ्या ठिकाणी आम्ही अजून पोच घेतली आणि अधिकाऱ्यांकडे गर्दी पण एवढी होती की पोच नंतर देतो म्हणजे कुठेतरी सगळे पोच नंतर येतो. कुठेतरी नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे का
भाजपला 2:45 पर्यंत इथे येण्याची वेळ काय यावी आणि तुमच्या लक्षात येत नाही बाबा आम्ही वेळेत आहे आम्ही पोच घ्यायला आलो तुम्हाला असं होतं. आमचा एबी फॉर्म वेळेत नाही असं तो विषय अगोदरच गेलेले आहेत का दादा? एबी फॉर्म एवढा उशिरा देत असतात का? 3ला 5 मिनिट कमी असताना एबी फॉर्म देत असतात. प्रतिस्पर्धा कुठेतरी आंदोलन चालू आहे, घोषणा चालू आहे. विरोधकांकडून काय वापर केला याच्यातून फॉर्म पोचवले कसं त्यांचं म्हणणं आहे. पोच येण्यासाठी आम्ही फॉर्म पोचवतो असं थोडंच नरेटिव्ह सेट करणं. आणि मला सांगा एवढी मोठी निवडणूक एवढ्या मोठ्या निवडणुकीमध्ये शेवटच्या 2 मिनिटापर्यंत बेफाम ठेवले जातात का? थोडंच होणार त्यामुळे आपण सोडून द्या काही विषय नाही. आमच्या पोच आले की आम्ही पोच मिळाली का दादा? पोच घेतली तुम्ही? आम्ही अद्याप एकही पोच नाही घेतला, एकही नाही घेतला. सगळ्यांकडे पोच घेऊन निघून जाऊ. कुठेतरी नरेटिव्ह सेट अरे ते होत राहते आपण निवडणुकीला काय झालं आता एवढ्या परिस्थितीमध्ये असं झाल्यावर त्यांच्याकडे आहे काय मुद्दा असं काहीतरी मोठ्या प्रमाणावर गोंधळ घातला होता. 7 कार्यालयात किती वाजता आपण फॉर्म दिले सगळे? आम्ही सगळे विदिन टाईममध्ये विदिन दादा, टाईम आणि मीडियाने पण आमच्या सगळ्यांचे रेकॉर्डिंग घेतले. आम्ही आलेले फुटेज तुमच्याकडे तपासून बघा, लाईव्ह आहे. आम्ही असतील आमचे काही पदाधिकारी आमच्या अगोदर आले, त्यांच्या हातात काही बेफॉर्म आले, आमच्या हातात काही बेफॉर्म आले. 1 मिनिट जरी उशिरा गेला असेल ना आमचं बेफॉर्म स्वीकारून नका. पण आमचा बेफॉर्म स्वीकारण्याचा विषय नाही. बेफॉर्म त्यांच्या ताब्यात आहे. आम्हाला पोच पण इथं नाही, एकाही टेबलवरून पोच आम्ही नाही घेतली. पोच घेऊन निघून जाऊ, पण आम्हाला नाही, कोणालाही त्यांनी पोच दिली नाही. एकाही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला एकही आरोग्याने पोचच नाही दिलं, कारण त्यांच्याकडे गर्दीच तेवढी आहे. पण आता आम्ही सगळ्या टेबलला जाणार, सगळे पोच घेणार आणि निघून जाणार. मोठ्या प्रमाणावर अहो सगळेच्या सगळे एबी फॉर्म आम्ही दिलेत, फक्त पोच आमच्या बाकी आहे. चालेल. 102 उमेदवारांची यादी अजूनही अधिकृत बाहेर काढलेली आता लागतील ना, आता यादी लागतील ना. मी एक बातमी केली होती 1:30च्या सुमारास की बाबा इच्छुक उमेदवाराच्या एबी फॉर्मचे अद्याप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपर्यंत ते पोच झाले नाहीत आणि ते पोच होणं गरजेचं आहे. वेळेच्या आत पोचणंही गरजेचं आहे आणि त्यासाठी अनेक इच्छुक तिथं वाट बघत बसल्याचं आपण त्या बातमीपत्रामध्ये दाखवलं होतं. पण जवळपास 3ला 20 मिनटं कमी असताना भाजपाचे अध्यक्षा रोहिणी तडवळकर आणि माजी अध्यक्ष नरेंद्र काळे आणि मग अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी हे प्रिमायसेस निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या प्रिमायसेसमध्ये आले. तुम्ही जर का बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की एकूण 7 ARO आणि ROचे हे कार्यालय आहेत. प्रत्येक कार्यालयामध्ये 5-4 असे प्रभाग तिथे नियुक्त करण्यात आलेले. मी जिथून आपल्याशी संवाद साधतो आहे एक्झॅक्ट माझ्या मागे RO क्रमांक 2 आहे आणि त्या RO क्रमांक 2मध्ये रोहिणी तडवळकर, सचिन कल्याण शेट्टी आणि नरेंद्र काळे हे पोचत असतानाच त्यांना 1-2 मिनिटाचा उशीर झाला असं विरोधकांचं म्हणणं आहे. आणि तिथं एबी फॉर्म देण्या अगोदरच विरोधकांनी तिथं त्यांचा मध्ये जाण्यासाठी त्यांना रोखून धरलं आणि रोखून धरल्यानंतर तिथं घोषणाबाजी दिली. विरोधकांमध्ये खूप घोषणाबाजी झाली आणि लोकशाही वाचली पाहिजे ह्यावर देखील म्हणजे तिथं चर्चा झाली. ह्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य असं की RO क्रमांक निवडणूक निर्णय अधिकारी RO क्रमांक 2मध्ये प्रभाग क्रमांक 6, प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 7, प्रभाग क्रमांक 11 आणि प्रभाग क्रमांक 10, 12 आणि 13 आणि 15 हे असे प्रभाग आहेत. त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 6, 7 आणि 5 हे शहर उत्तरचे प्रभाग आहेत आणि त्याच्यामध्ये शहर उत्तरचा हा भाग येतो. प्रभाग क्रमांक 10 आणि 11 हा शहर मध्य आणि उत्तरचा 50-50 भाग आहे. जवळपास मध्यमध्ये जे प्रभाग आहेत ते 15, 12 आणि 13 हे क्लिअर लेआउट असलेले प्रभाग आहेत. याच्यामध्ये म्हणजे एकूणच जो काही प्रभाग आहेत त्याच्यामध्ये जवळपास 8 प्रभाग आहेत आणि 44 उमेदवाराचे एबी फॉर्म अगदी म्हणजे तिथं वेटीस धरलेल्या विरोधकांकडून वेटीस धरले. ॲक्च्युली एबी फॉर्म असतो काय, हे जोडपत्र 1 आणि जोडपत्र 2 हे 2 माझ्याकडे आहेत. जोडपत्र 1वर असं आहे की तुम्हाला कोण अधिकार आहे किंवा कोण त्याला अधिकृत उमेदवार म्हणून देणार ह्या अशा 3 व्यक्तींची नावं आणि त्यांचे सहीचे नमुने इथे जोडपत्र 1मध्ये द्यावे लागतात आणि जोडपत्र 2मध्ये त्या उमेदवाराचा एबी फॉर्म हा जसा आहे की त्याच्यामध्ये एक एबी फॉर्म आहे. त्याच्यामध्ये उमेदवाराचं नाव आहे, परत त्याच्या पक्षाचं नाव आहे, पक्षाच्या पोस्टाचा पत्ता आहे आणि विशेष म्हणजे हे उमेदवारी पर्यायी म्हणजे हा 1-4-5 रकान्याचा आहे. ह्याच जोडपत्र 2च्या मागे एक लाईन आहे शेवटची,
ती वाचून दाखवतो, फार इंटरेस्टिंग आहे. सदर लेखी सूचनापत्र नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पोहोचवणे आवश्यक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी मात्र नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी 5 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पोहोचवणे आवश्यक आहे. म्हणजे 5 हा जो काही वेळ आहे तो मुंबईसाठी आहे आणि 3 जो वेळ आहे तो इतर मुंबई सोडून इतर महानगरपालिकेसाठी आहे. आता गोंधळ होतो आहे, EB फॉर्म पोचले की नाही पोचले किंवा कसे पोचवले, हा सगळा भाग हा संशोधनाचा आहे. पण आत्ता जो गोंधळ झाला तो गोंधळ म्हणजे सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही हे कोट करणारं वाक्य आहे. ते उमेदवारापर्यंत EB फॉर्म जर पोचतील हे बी तितकंच सत्य आहे. पण दुसरं कोट असं की विरोधकांनी केलेला गोंधळ हा लोकशाही जीवन ठेवण्यासाठीचा किंवा विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना व्यसन घालण्याचं काम जे करतात त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण. म्हणजे लोकशाही जिवंत असल्याचं हे मूर्तिमंत उदाहरण होतं. विरोधकांनी विरोधकाची भूमिका निभावली आहे, चोख निभावली आहे. आणि विरोधक ज्यावेळेस विरोध करतात त्यावेळेस सत्ताधारी देखील त्याला पर्याय शोधत असतात आणि त्याच पर्यायातून कुठला तर सुकर मार्ग निघतो. नक्की आरोप क्रमांक 2मधून कशा पद्धतीचा निर्णय दिला जातो, EB फॉर्म पोचले की नाही, पोच झाले की नाही. ब्रेन न्यूज करता यासिन शेख सर, मी नितीन पाटील.